Welcome friends. Through this video, we are going to discuss warming up session of the topic an epitome of courage from unit number 2 and sub unit number 4. Textbook page number 61. See, there are two topics. So first of all, we are going to discuss on first one. There is one statement. So first of all, we are going to discuss on the statement. The statement is there are pleasant and polite ways of referring to people with physical and mental disabilities. So, the meaning of the statement is that there is pleasant as well as polite way to call the people who are physical and mental disabilities. मित्रांनो, शारीरिक किंवा मानसिक दृष्ट्या अपंगत्व असलेल्या लोकांसाठी काही सुखद त्याचबरोबर सुसंस्कृत शब्द वापरले जातात. So write these words in the table that given on textbook page number 61. So fill that words in the table that give on textbook page number 61. आपल्याला ते शब्द जे आहेत तर ते शब्द पान नंबर 61 वर जो टेबल दिलेला आहे तर त्या टेबलमध्ये ते भरायचे आहेत. So the table is divided into two columns. The first column title with previously used term. Previously means last, मागे चे काही दिवसांपूर्वी जी टर्म वापरली जायची अशा लोकांसाठी जे फिजिकल अँड मेंटल डिसॅबिलिटीज ज्यांच्यामध्ये आहेत अशा लोकांसाठी ज्या टर्म प्रिव्हियसली वापरल्या जायच्यात मागे वापरल्या जायच्यात त्या टर्म्स आपल्याला फर्स्ट कॉलममध्ये फिलअप करायच्या आहेत. अँड इन सेकंड कॉलम दॅट्स टायटल इज न्यू पलाइट टर्म्स. आणि सेकंड कॉलम जो आहे त्याच्यामध्ये आम्हाला काय करायचं आहे न्यू पलाइट टर्म आजच्या सुसंस्कृत आणि सुखद अशा ज्या काही टर्म्स आहेत तर त्या कोणत्या त्या त्या ठिकाणी फिलअप करायच्यात. लुक ॲट द फर्स्ट वन. इन दॅट न्यू पलाइट टर्म is given. So our work is that to write previously used term for this one. आता पहिल्या याच्यामध्ये नवीन जी सुखद आणि सुसंस्कृत टर्म वापरली जाते ती दिलेली आहे. आम्हाला पूर्वीच्या काळी वापरल्या जाणारी टर्म त्या ठिकाणी लिहायची आहे. सो न्यू पलाइट टर्म इज दॅट visually challenge. Visually challenge. Visually means visual means दृष्टी. चॅलेंज म्हणजे दृष्टीसाठी आव्हानात्मक. प्रिव्हियसली यूज टर्म इज ब्लाइंड. आता आपण काय म्हणणार ब्लाइंड नाही म्हणायचं. So we call visually challenged means the person who cannot see properly or cannot see anything else. जो व्यक्ती काहीही पाहू शकत नाही किंवा पाहण्यात ज्याला अडचणी आहेत अशा व्यक्तीसाठी आता लेटेस्ट टर्म न्यू टर्म जी पलाइट टर्म आहे
ती पोलाईट टर्म आम्हाला यूज करायची आहे. वी डोंट कॉल देम ब्लाइंड. आज आम्हाला त्यांना ब्लाइंड असं कॉल करायचं नाही, तर त्यांना काय म्हणायचं? व्हिज्युअली चॅलेंज. ओके. द सेकंड वन, प्रिव्हियसली यूज टर्म इज गिवन. डिफ means the person who cannot hear properly or cannot hear anything else. म्हणजे ज्या व्यक्तीला काहीही ऐकायला येत नाही किंवा ऐकायला अडचणी आहेत. प्रिव्हियस मीन्स इन आफ्टर फ्रॉम लास्ट फ्यू डेज वी कॉल डिफ. मागील काही दिवशी आपण काय म्हणायचो त्यांना? डिफ. बट nowadays we use the term hearing impaired for such people. अशा लोकांसाठी हिअरिंग इम्पेअर्ड ही टर्म वापरायची आहे. द नेक्स्ट वन, न्यू पोलाइट टर्म इज गिवन and that is speech impaired. Means the person who have difficulties for speaking. जो व्यक्ती ज्याच्या बोलण्यामध्ये अडचणी आहेत त्याच्यासाठी पूर्वीच्या काळी वापरला जाणारी टर्म आम्हाला त्या ठिकाणी लिहायची आहे and that is dumb. पूर्वीच्या काळी काय म्हटलं जायचं? अशा लोकांना डम म्हटलं जायचं. बट नाउअडेज वी कॉल देम ॲज स्पीच इम्पेअर्ड. परंतु आत्ता आम्हाला काय म्हणायचं आहे त्यांना? स्पीच इम्पेअर्ड. नेक्स्ट वन, फोर्थ वन, मॅड. दॅट इज अ प्रिव्हियसली यूज टर्म. मीन्स ऑफ द पर्सन हू हॅव अ मेंटली इल. जो व्यक्ती मेंटली इल, मानसिकदृष्ट्या ज्याला अपंगत्व असायचं, तर त्याच्यासाठी मॅड ही टर्म वापरली जायची. बट नाउअडेज वी यूज द टर्म मेंटली इल ऑर मेंटली ॲबनॉर्मल. अशा पद्धतीने आपण ही टर्म वापरू शकतो, दोघांपैकी एक. द नेक्स्ट वन, फिफ्थ वन, लास्ट वन, लेम. मीन्स द पर्सन हू कॅनॉट वॉक और वर्क प्रॉपरली. जो व्यक्ती चालू शकत नाही, त्याच्यासाठी लेम ही प्रिव्हियस टर्म होती. बट नाव फिजिकली हँडिकॅप किंवा फिजिकली डिसएबल्ड ही टर्म तुम्ही त्या ठिकाणी वापरायची आहे. सो फ्रेंड्स, with the help of this information, fill up the table that given on page number 61. या माहितीच्या आधारे तुम्हाला पेज नंबर 61 वर दिलेला तो टेबल फिलअप करायचा आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, रीड द बिगिनिंग अँड कंप्लीट द स्टोरी इन युअर ओन वर्ड्स. रीड द बिगिनिंग मीन्स स्टार्टिंग, सुरुवात, अँड कंप्लीट द स्टोरी इन युअर ओन वर्ड्स. गोष्टीची सुरुवात वाचा व ती तुमच्या शब्दात पूर्ण करा. फ्रेंड्स, दिस क्वेश्चन इज रिलेटेड टू रायटिंग स्किल. हा जो क्वेश्चन आहे हा रायटिंग स्किलशी संबंधित आहे. सो we have a title that developing a story or narrating an experience with the given beginning or end. म्हणजे दिलेली सुरुवात किंवा शेवट लक्षात घेऊन गोष्ट तयार करणे किंवा डेव्हलपिंग स्टोरी अशा प्रकारच्या टायटलशी संबंधित असणारा हा टॉपिक मीन्स स्टोरी रायटिंग इन सिम्पल वर्ड्स. गोष्टीचं लेखन. सी, तर ह्या लेखन प्रकारामध्ये एकतर स्टार्टिंग दिलेली असते किंवा एंड दिलेला असतो. स्टोरीची स्टार्टिंग म्हणजे स्टोरी जी आहे तिची सुरुवात करून दिलेली असते
अथवा शेवट करून दिलेला असतो. अँड विथ द हेल्प ऑफ आवर इमॅजिनेशन पॉवर, आपली जी कल्पनाशक्ती आहे त्या कल्पनाशक्तीच्या आधारे आपल्याला ही स्टोरी राईट डाऊन करायची असते किंवा ही स्टोरी त्या ठिकाणी पूर्ण करायची असते. आपली कल्पनाशक्ती किंवा आपल्या सृजनशीलतेच्या आधारे आपल्याला ही कथा पूर्ण करायची असते. रिमेंबर वन थिंग, when you are write the story, use past tense. जेव्हा तुम्ही गोष्ट लिहितात तेव्हा ती भूतकाळातच लिहिली गेली पाहिजे. ही एक गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. अँड अनदर इम्पॉर्टंट थिंग, गिव अ सुटेबल टायटल टू द स्टोरी. गोष्टीला एक सुसंगत अशा प्रकारचं शीर्षकसुद्धा त्या ठिकाणी तुम्ही द्यायचं आहे. सो लुक हियर, द स्टार्टिंग ऑफ द स्टोरी इज गिवन. ठिकाणी गोष्टीची सुरुवात जी आहे तर ती दिलेली आहे. आवर वर्क इज दॅट to continue the story with a favorable and positive ending. आम्हाला ही गोष्ट पॉझिटिव्ह, सकारात्मक अशा पद्धतीने एंड त्या गोष्टीचा करायचा आहे. नॉट निगेटिव्ह, नकारात्मक नाही, सकारात्मक पद्धतीने त्या गोष्टीचा एंड करून आम्हाला ही गोष्ट पूर्ण करायची आहे. सो लुक ॲट द स्टार्टिंग ऑफ द स्टोरी. गोष्टीची सुरुवात बघा. सुमित, द सन ऑफ अ शूमेकर. शूमेकर मीन्स बूट बनवणारा जो आहे शूमेकर. वॉज अ हायली इंटेलिजंट स्टुडंट, इंटेलिजंट, क्लेव्हर, इन अ म्युन्सिपल स्कूल. तोही म्युन्सिपल स्कूलमधला. म्युन्सिपल स्कूल म्हणजे नगरपालिकेची, महानगरपालिकेची शाळा. His maths teacher called him Einstein for he was brilliant in maths. His maths teacher means the math teacher of Sumit called him Einstein. सुमितचे गणिताचे शिक्षक त्याला आईन्स्टाईन म्हणून कॉल करायचे, बोलायचे. का? ही वॉज ब्रिलियंट इन मॅथ्स. कारण का? तर तो मॅथमध्ये ब्रिलियंट होता, क्लेव्हर होता, शार्प होता म्हणून. ही लव मॅथ्स. सुमित लव मॅथ्स. सुमित वॉन्टेड टू स्टडी फर्दर आफ्टर SSC. सुमितला SSC नंतर अभ्यास करायचा होता. हाऊएव्हर ही सफर्ड फ्रॉम पोलिओ आणि जेव्हा त्याच्या मनात ही गोष्ट होती, म्हणजे सुमितच्या मनामध्ये की SSC नंतर त्याला पुढचा अभ्यास करायचा होता, पण काय झालं, त्याच वेळेस तो पोलिओग्रस्त झाला. आता याच्या पुढे काय झालंय? सो हिअर द मेन थिंग इज दॅट. आता या गोष्टीमध्ये आपल्याला सो फ्रेंड्स, फर्स्ट ऑफ ऑल द स्टोरी इन द माइंड. आपल्याला स्टोरी माइंडमध्ये रिमाइंड करून घ्यायची आहे, मनामध्ये तयार करून घ्यायची आहे. व्हेन यू ट्राय टू मेक द स्टोरी यूज सिम्पल वर्ड्स. मेक सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस इन पास्ट टेन्स. छोटे वाक्य तयार करायचे, पण ते भूतकाळाचे तयार करायचे. ही गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे. आता बघा, ह्या स्टार्टिंगमध्ये काय महत्त्वाचं आहे, कशावर आपल्याला फोकस करायचं आहे, तर ह्या गोष्टींची जाणीव आधी आपण करून घ्यायची आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी फोकस
ऑन मेन पॉईंट्स फ्रॉम द स्टार्टिंग. सुरुवातीच्याच याच्यातले काही महत्त्वाचे मुद्दे त्याच्यावर आपण फोकस करूयात. हां, सो द फर्स्ट वन इज सुमित. ही वॉज द सन ऑफ शूमेकर. सुमित नावाचा मुलगा तो कुणाचा मुलगा आहे? शूमेकरचा. सुमित, he was a intelligent, he was a brilliant in math. That's why his math teacher called him Einstein. तो गणितामध्ये हुशार आहे म्हणून त्याचे मॅथचे शिक्षक त्याला आईन्स्टाईन म्हणून शिकवायचे. अनदर थिंग, ही स्टडीड इन अ म्युनिसिपल स्कूल. दुसरी गोष्ट, तो म्युनिसिपल स्कूलमध्ये म्हणजे महानगरपालिकेच्या कॉर्पोरेशन स्कूलमध्ये तो शिकतोय. दॅट्स वाय ही वॉज अ पुअर वन. तो कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये स्कूलमध्ये शिकतोय जातोय म्हणजे त्याची परिस्थिती कशी आहे? गरिबीची आहे. ही वॉन्ट टू स्टडी आफ्टर एस-एस-सी. एस-एस-सी नंतर त्याला पुढचा अभ्यास करायचा होता. बट व्हॉट हॅपन्स? ही सफर्ड फ्रॉम पोलिओ. परंतु काय झालंय? तो पोलिओग्रस्त झाला. अँड मग पुढे काय झालं असेल? मग त्याने आपला स्टडी कसा कंटिन्यू ठेवला असेल आणि स्टडी पूर्ण करून कशा पद्धतीने त्याने आपलं करिअर क्रिएट केलं असेल, तयार केलं असेल, हे आम्हाला पुढे त्या स्टोरीमध्ये सांगायचं आहे. कारण का? राईट डाऊन द स्टोरी विथ अ पॉझिटिव्ह एंडिंग. कारण आधीच आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं स्टोरी जी आहे ती पॉझिटिव्ह एंडिंगने त्या ठिकाणी कंप्लीट करायची आहे. म्हणून आपण पॉझिटिव्हच वर्णन सुमितच्या बाबतीत त्या ठिकाणी पुढे करायचं आहे. सी, however he suffered from polio and the disease completely paralyzed his legs and made him disabled. मग पुढे आपण म्हणू शकतो की त्या आजारामुळे त्याचे पाय पूर्णतः पॅरलाइज झालेत आणि त्याला चालता येईनासं झालं. In spite of being handicapped, his love for mathematics did not deter him from continuing his further study. But his love on mathematics was continuous. परंतु त्याचं गणितावरचं प्रेम मात्र पॅरालाइज झालं नाही, ते कंटिन्यू तसंच राहिलं. देन सुमित जॉईन अ नाईट कॉलेज. सुमितने मग रात्रशाळा जॉईन केली. अँड ही वॉज गोईंग टू द नाईट कॉलेज विथ द हेल्प ऑफ हिज फादर. आणि नंतर त्या रात्रीच्या कॉलेजला तो त्याच्या वडिलांच्या मदतीने जाऊ लागला. अँड गेटिंग हिज एज्युकेशन, आणि तो त्याचं शिक्षण घेत गेला. इन धिस वे, विथ हिज करेज, ही कम्प्लिटेड ग्रॅज्युएशन इन मॅथ्स. आणि अशा पद्धतीने त्याने कंटिन्युअस स्टडी करत करत काय केलंय? मॅथमधलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. हिज प्रोफेसर्स, हिज टीचर्स also encourage him to do something. त्याचे प्राध्यापक जे होते ते त्याला इन्करेज करत होते, प्रेरित करत होते, काहीतरी कर म्हणून त्या ठिकाणी त्याला सांगत होते, सूचित करत होते. दॅट्स वाय सुमित वॉन्ट टू PhD इन द सब्जेक्ट. आणि म्हणूनच सुमितने काय निर्णय घेतला की गणितामध्ये PhD करायची. इन धिस वे
he also completed his PhD. आणि अशा पद्धतीने त्याने गणित विषयात पूर्ण केली. इन दिस वे यू मेक एंड ऑफ द स्टोरी. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या इमॅजिनेशन पॉवरनुसार त्या गोष्टीची शेवट त्या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे. अँड वन थिंग रिमेंबर, गिव ॲप्रोप्रिएट ऑर सुटेबल टायटल टू द स्टोरी. स्टोरीला एक ॲप्रोप्रिएट असं शीर्षकसुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. Okay friends, I hope you understand both the activities. So with the help of this you complete both the activities. Thank you.